गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरूंच्या चरणाला नतमस्तक होऊन आपण आजचं हे निरूपण सुरुवात करूया। बघा, आज या निरूपणामध्ये श्रीकृष्णाने पांडवांना कलियुगातील सांगितलेली 5 कटुसत्य पाहणार आहोत। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, या पुराणानुसार आपण जाणून घेणार आहोत कलियुग कधी आणि कसा संपणार आहे। बघा, आपल्याला सर्वांना माहीत आहे की किती युग आहेत। हिंदू धर्म आणि पुराणानुसार या विश्वात 4 युग आहेत। सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि आता चालू असलेलं कलियुग। प्रत्येक युगाच्या शेवटी देव कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये अवतार घेऊन पृथ्वीवर आले आहेत। कोणत्या युगात कोणते देव पृथ्वीवर अवतरले? बघा, भगवान नरसिंह वराह, सत्ययुगात वामन आणि त्रेतायुगात भगवान श्रीराम आणि द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला। मानव जातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवरील सर्व पापी आणि राक्षसांना नष्ट करून धर्माची पुनर्स्थापना केली। त्यांनी मानव जातीच्या धर्माच्या मार्गावर चालण्याचं ज्ञान दिलं। प्रत्येक युगात देव कोणत्या ना कोणत्या रूपाने अवतार घेतोच। त्याचप्रमाणे कलियुगाच्या शेवटी देवाच्या अवताराचे वर्णन पुराणात आढळतं। म्हणजेच काय? ज्यावेळी प्रत्येक युगामध्ये पाप जास्त होतात त्यावेळी परमेश्वराला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये यावंच लागतं आणि हे रूप धारण करून या पूर्ण युगाला एकच समानतेचा संदेश देण्याचं कार्य परमेश्वर करतो। बघा, तुमच्या मनामध्ये एक विचार आला असेल की मग या 3 युगे तर गेली, पण आता हे चालू आहे ते कलियुग, या युगामध्ये कोण आहे? बघा, हे तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण ज्या परमेश्वराची आपण भक्ती करतो तेच या युगामध्ये प्राप्त झालेले आहेत। म्हणजेच कारण या भक्तीमध्ये आपण आता आहोत हे खरं तर आपलं भाग्यच आहे। बघा, ज्याप्रमाणे श्रीकृष्ण स्वारींनी पांडवांना सांगितलेली ही कलियुगातील 5 गोष्टी, 5 कटुसत्य की पुढे कलियुगाचा शेवट असा असणार आहे, कलियुगाची सुरुवात अशी असणार आहे। बघा, हे पांडवांनी महाभारताचे युद्ध जिंकल्यानंतर एके दिवशी त्यांना येणाऱ्या कलियुगाविषयी जाणून घेण्याची इच्छा होती आणि येणाऱ्या कलियुगात मानव कसा असेल आणि त्यांचे आचरण आणि वर्तन कसे असेल। मग ते सर्व पांडव एके दिवशी भगवान श्रीकृष्ण स्वारींकडे गेले आणि म्हणाले, हे परमेश्वरा, द्वापाराचा अंत चालू आहे आणि यानंतर कलियुग येणार आहे आणि येणाऱ्या कलियुगाबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्या मनात इच्छा आहे। तेव्हा येणारे युग मानवजातीचे कसे असेल आणि काय घडेल हे आम्हाला सर्वांना सांगा। या युगात मानवाचे वर्तन कसे असेल? बघा, तेव्हा श्रीकृष्ण स्वारी या ब्रह्मांडाचा नायक सांगताना म्हणतात
बघा 5 पांडवांना वेगवेगळ्या दिशेने जाण्यास सांगितले. बघा पांडवांनी जेव्हा प्रश्न विचारला की हे स्वारी की आम्हाला याचं पूर्ण उत्तर द्या, मग श्रीकृष्ण स्वारींनी 5 पांडवांना वेगवेगळ्या दिशेने जाण्यास सांगितलं. मग श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे 5 पांडव निरनिराळ्या दिशांना फिरायला निघाले. सर्वप्रथम युधिष्ठिर ज्या दिशेला गेला त्या दिशेने त्याला 2 सोंड असलेला हत्ती दिसला. म्हणून त्याच्या मनात विचार आला की हे कसं शक्य आहे. मग परत आल्यावर त्याने श्रीकृष्णाला सांगितलं. मग श्रीकृष्णांनी याचा अर्थ सांगितला की कलियुगात अशा व्यक्ती राज्य करतील जे एक बोलतील आणि दुसरेच करतील. बघा आपण हे जे श्रीकृष्णांनी यांना सांगितलं ते बघा आजही आपण या कलियुगामध्ये बघतोय. माणूस एक बोलतो आणि दुसरंच काहीतरी करतो. बघा पुढे अशा व्यक्ती नेहमीच लोकांचे शोषण करतील. त्यानंतर अर्जुन ज्या दिशेला गेलेला होता ना त्या दिशेने त्याला एक पक्षी दिसला ज्याच्या पंखावर वेदांचे लिखाण होते आणि तो पक्षी मेलेल्या प्राण्यांचे मांस खात होता. हे पाहून अर्जुन स्तब्ध झाला आणि त्याने श्रीकृष्णांना हे सांगितलं. तेव्हा श्रीकृष्णांनी याचे उत्तर दिलं आणि सांगितलं की हे पार्थ, कलियुगात असे लोक असतील जे स्वतःला ज्ञानी म्हणतील आणि ते अधिक शिक्षित देखील असतील. त्यांना या सर्व गोष्टींचे ज्ञान असेल परंतु त्यांचे वर्तन दुष्टांचे असेल. बघा याचा अर्थ काय तर बघा आजच्या या कलियुगामध्ये बघा शिक्षित झालेले शिक्षण घेतलेले असे तरुण नवतरुण आहेत. पण हे या जगाची शोकांतिका आहे की हा शिक्षण घेतलेला तरुण जास्त आत्महत्या जर कुणाच्या होत असतील तो जास्त शिक्षित झालेल्या तरुणाच्या होतात. खरं तर ही शोकांतिका आहे या पूर्ण कलियुगाची. पण जे श्रीकृष्ण स्वारींच्या मुखातून पडलेले हे शब्द ते कधीच खोटे ठरणार नाहीत. बघा पुढे भीम ज्या दिशेला गेला त्या दिशेने त्याने पाहिलं की एक गाय तिच्या वासराला चाटत होती आणि ती गाय तिच्या वासराला चाटताना त्या वासराचे रक्त बाहेर पडत होतं. मग भीमाने श्रीकृष्ण स्वारींना विचारलं आणि श्रीकृष्णांनी उत्तर दिलं, कलियुगात पालक आपल्या मुलांशी इतके जोडले जातील ना की त्यांच्या मुलांचा विकास थांबेल आणि ते आपल्या मुलांना कुटुंबाच्या मायाजाळामध्ये अडकवून ठेवतील. कोणत्याही गोष्टीत यश मिळणार नाही. भलेही तुमच्याकडे धन पैसा असेल पण सुखमय वातावरण कधीच मिळणार नाही. बघा म्हणजेच काय म्हणजेच बघा आजचा पालक आहे तो मुलांवर एवढा विश्वास करायला लागला आहे ना की मुलांनी क्रूर कर्म केलं तरी त्याला काहीही वाटत नाही, त्याला विश्वास वाटत नाही. त्याला पालकाला असं वाटतं की माझा मुलगा असं क्रूरपणे वागू शकत नाही. म्हणजेच काय म्हणजेच या पित्याचा आपल्या मुलाशी अंध असलेला विश्वास त्याला पूर्ण रसातळाला घेऊन जाईल असं त्यावेळी श्रीकृष्ण स्वारींनी सांगितलेलं होतं. आणि आजही आपल्याला तेच दिसतंय या कलियुगामध्ये, तेच बघतोय. बघा पुढे श्रीकृष्ण स्वारी सांगतात की सहदेव ज्या दिशेने गेला होता ना त्या दिशेला जाताना तो एका गावात पोचला. त्याला त्या गावात अनेक विहिरी दिसल्या. त्यात सर्व विहिरीमध्ये पाणी होतं पण गावाच्या मध्यभागी एकच विहीर होती, तिला पाणी नव्हतं. म्हणून श्रीकृष्णाला म्हणाला. तेव्हा श्रीकृष्णाने याचं उत्तर दिलं आणि सांगितलं की कलियुगात असे लोक देखील असतील
जे सण मेळावे यासारख्या गोष्टींवर अधिकाधिक पैसे खर्च करतील, लोक दारू मांस वगैरे खाण्यात आपल्या छंदासाठी अधिकाधिक पैसा वाया घालवतील, पण कोणी असहाय्य गरजू परोपकारी असल्यास त्याला मदत करण्यास कचरतील. धार्मिक कार्यामध्ये कृत्यांमध्ये कधीच पैसे देणार नाहीत. नकू बघा, पुढे नकुल ज्या दिशेला गेला होता ना, त्या दिशेने त्याला जंगलात दिसले की एक मोठा दगडी खडक उताराच्या दिशेने येत आहे आणि सर्व झाडे झुडपे तुडवत आहे. आणि येताना तो खडक एका छोट्या झाडाला आदळला आणि थांबला आहे. नकुलला ते पाहून आश्चर्य वाटलं आणि तो श्रीकृष्णाला ही गोष्ट सांगतो. तेव्हा श्रीकृष्ण स्वारी उत्तर देतात आणि सांगितलं की कलियुगात मानवाची बुद्धी हिरावून घेतली जाईल आणि माणसाची अधोगती सुरू होईल. आणि ही अधोगती एवढी वेगाने होईल की संपत्ती किंवा शक्तीचे झाड ते थांबवू शकणार नाही. परंतु ही अधोगती सद्गुरू नावाच्या एका लहानशा वनस्पतीमुळे थांबेल. सद्गुरू नामाचा जप किंवा कीर्तन केल्याने मनुष्याची बुद्धी बलवान होऊन तो सत्य आणि असत्य यातील निर्णय घेण्यास सक्षम होऊन जाईल. आपल्या जीवनाचे ध्येय गाठू शकेल. सध्याच्या युगात नाव कलियुग आहे हे आपण सर्व जाणतो. सनातन धर्म ग्रंथानुसार सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग अशी 4 युगे आहेत. प्रत्येक युगाचा काळ ठरलेला असतो. युगाचा काळ पूर्ण झाला की युग बदलत राहतं. पुढे समर्थ सांगतात की कलियुगाचे वय हिंदू धर्मानुसार आणि पुराणानुसार या कलियुगाचे वय 43,02,000 वर्ष सांगितलेले आहे. प्रत्येक युगात पाप वाढत जाणार आहे आणि हे पाप प्रत्येक वाढत जात असताना प्रत्येक युगाचे वय वेळ गुणोत्तरद्वारे कमी होत जाणार आहे. पहिले युग म्हणजे सत्ययुग, ज्याचे वय 17,28,000 वर्ष आहे. त्यानंतर त्रेतायुगाचे वय 12,96,000 वर्ष आहे. त्यानंतर द्वापार युग येतो, याचे वय 86,04,000 वर्ष आहे. आणि आता कलियुग चालू आहे, ज्याचे वय आहे 43,02,000 वर्ष. बघा, एवढा मोठा युग असतो. आणि आता तर कलियुगाची सुरुवात झाली आहे. पहिला टप्पा चालू झाला आहे, जो 2016 पासून 5,000 वर्ष उलटून गेला आहे. 2016पर्यंत जर कॅल्क्युलेट केला तर 5,000 वर्ष उलटून गेली आहेत. कलियुग संपायला अजून बराच अवधी बाकी आहे. कलियुगाचा शेवट आणि शेवटचा टप्पा काय असेल याचा उल्लेख सुद्धा पुराणामध्ये आढळतो. बघा, पुराणानुसार कलियुगाचा शेवटचा टप्पा हिंदू धर्मग्रंथ आणि श्रीमद भगवद्गीता भविष्य पुराणानुसार जेव्हा कलियुग शिखरावर असेल ना, तेव्हा कलियुगात पाप करणाऱ्यांची संख्या अधिकाधिक वाढत जाईल. मग या जगात अधर्माचे साम्राज्य झपाट्याने वाढेल. अहंकारी राक्षस एवढा माजून जाईल ना. बघा, प्रत्येक घरामध्ये चोरीमारी होईल, लुटमार होईल, खून होईल आणि ती सर्वत्र होईल. समाज हिंसक होईल. लोक संकटात एकमेकांना मदत करणार नाहीत आणि मानवच मानवाला मारायला मागे पुढे पाहणार नाही. बघा, या कलियुगाच्या शेवटी काय होईल? स्त्रिया आपल्या पतीचा आदर करणार नाहीत आणि इतर जो बलवान आणि श्रीमंत आहे ना, तो त्यावर राज्य करेल. मग माणसाचे वय फक्त 10 ते 20 वर्षच राहील.
वयाच्या 16व्या वर्षी माणसं म्हातारी होतील आणि स्त्रिया 8 ते 10व्या वर्षी गरोदर राहतील. त्यावेळी माणसाची उंची 4 ते 5 इंच राहील. त्यावेळी पृथ्वीचे तापमान इतके असेल ना की सर्व लोक खड्डे खणून राहतील, म्हणजे पृथ्वीच्या खाली राहण्याचा प्रयत्न करतील. त्यावेळी झाडे फळे देणं बंद करतील. झाडांना फुलं येणार नाहीत, त्यामुळे फळंसुद्धा येणार नाहीत आणि सुकून जातील. लोक भुकेने आणि तहानेने मरतील आणि गायी म्हशी बकऱ्यांसारख्या लहान होतील. दूध देणं बंद करतील. पृथ्वीच्या जमिनीचा सुपीक भाग 5 ते 7 फूट आत जाईल. जमिनीवर अन्नधान्य उगणार नाही. लोक भूक तहान आणि उपासमारीने मरतील. पृथ्वीच्या जगातून सर्व देवी देवता गायब होऊन आपल्या जगात जातील आणि गंगासहित भारतातील सर्व पवित्र नद्या कोरड्या पडून स्वर्गात जातील. कलियुगाचा शेवटी जेव्हा धर्माचे साम्राज्य चौफेर वाढेल ना आणि लोक उपासमारीने मरायला लागतील, तेव्हा पुराणानुसार श्री विष्णूंचा 10वा अवतार कल्कीचा जन्म घेईल. तर श्री विष्णूंचा अवतार कल्की अवघ्या 3 दिवसात संपूर्ण जगातून पापांचा नाश करून धर्माची पुनर्निर्मिती करतील. तेव्हा कलियुगातील सर्व पापांचा नाश होऊन जाईल. तेव्हा नवीन युग सतयुगाचे असेल. कलियुगाचा प्रभाव संपवण्यासाठी या पृथ्वीवर 12 वर्ष सतत मुसळधार पाऊस पडेल. विजांचा कडकडाट होईल, ज्यामुळे संपूर्ण पृथ्वी पाण्याखाली जाईल. त्यानंतर एकाच वेळी 12 सूर्य उगवतील आणि संपूर्ण पाणी जाऊन पृथ्वी कोरडी होऊन जाईल. मग या पृथ्वीवर एक नवीन भूमी आणि एक नवीन युग निर्माण होईल, ज्याला सत्ययुग म्हणून ओळखलं जाईल. त्यानंतर या जगात पुन्हा जगणं शक्य होईल आणि मग या मानवाचा खरा उद्धार होईल. बघा, पुढे समर्थ सांगतात की असा आहे पूर्ण कलियुगाचा शेवट. काय परिस्थिती होईल माणसाची, या जीवाची, या आत्म्याची, कुणाला सांगताच येणार नाही. किती रसातळाला जाईल हा मानव. पण बघा, पुढे समर्थ सांगतात की आपले सर्वांचे भाग्य आहे की आपण या कलियुगामध्ये ज्या परमेश्वराने अवतार घेतला आहे त्यांच्या भक्तीमध्ये आपण आहोत. खरं तर ही परमेश्वराचीच कृपा आहे की आपले मागच्या जन्मीचे पुण्य असतील, की आपल्या पूर्वजांचे पुण्य असतील, म्हणून आपण या भक्तीमध्ये लीन झालो आहोत. म्हणून या भक्तीला श्रेष्ठ मानून आपण पुढे वाटचाल करूया, रोज उपासना करूया. कारण या कलियुगाचा शेवट तर एवढा भयंकर आहे की आपण तो शेवट वर्णनसुद्धा करू शकत नाही. पण जर या कलियुगातून आपल्याला जर देवरूपास प्राप्त व्हायचं असेल तर ही भगवंताची भक्ती केली पाहिजे. कारण ही वेळ आहे, ही वेळ परत येणार नाही. कारण ही वेळ फक्त भगवंत सांगतात, ही वेळ फक्त भक्ता तुझ्यासाठी आहे. या क्रूर कर्मांमध्ये, अहंकारामध्ये गुंतू नकोस, या मायाजाळामध्ये गुंतू नकोस, नाहीतर तुझीसुद्धा अधोगती व्हायला वेळ लागणार नाही. कारण हे मानवा, तुला या भक्तीपासून दूर लोटण्यासाठी असे अनेक अहंकारी राक्षस तुझ्या पुढे येतील, तुला रोखतील, तुला टोकतील. तुझ्या जीवनामध्ये, या संसारामध्ये अनेक असे अहंकारी राक्षस रूपी तुझ्या पुढे येतील. या भक्तीच्या मागे लागू नको असं तुला सांगतील. पण तुझ्या लक्षात ठेव, ध्यानामध्ये ठेव, कारण ही भक्ती तुझं आयुष्य धनवान करणार आहे, तुला पैल तिराळा नेणार आहे. स्वर्ग वाट तुझ्यासाठी आहे. कारण तू यामध्ये कर्मकांडामध्ये अडकू नकोस,
नाहीतर या कलियुगाचा शेवट खूप वाईट आहे. म्हणून तुझ्या हातामध्ये जे आता काही आहे ना ते सर्व श्रेष्ठ मानून भक्ती कर, या परमेश्वराच्या नामामध्ये लीन हो. तुझ्या हातून जेवढे पुण्य करता येतील तेवढे कर, जेवढं दान करता येईल तेवढा दान कर. कारण या भूतलावर दानासारखा दुसरा धर्म नाही आणि लोभासारखा दुसरा शत्रू नाही. त्याच्यामुळं लोभ तुझ्या मनातून काढून टाक. लोभ तुझ्या जोपर्यंत मनामध्ये आहे ना तोपर्यंत तुला दान करण्याची इच्छाच होणार नाही. आणि जर तू दान केलंस ना तर दानासारखा दुसरा धर्म या जगामध्ये नाही. बघा, सौजन्यासारखे दुसरं भूषण नाही आणि संतोषा एवढे धन नाही. तुझ्याकडे संतोष असेल ना, तुझ्याकडे आत्मसन्मान असेल ना, तुझ्याकडे तुझं मन एकदम श्रेष्ठ असेल ना, तर या तुझ्या मनासारखं धन तुला या जगात कुठे सापडणार नाही. भले तुझ्याकडे पैसा धन कमी असेल पण तुझी मनाची श्रीमंती आहे ना हीच तुला कामी येणार आहे. बघा, जेव्हा तुझा हा पूर्ण प्रवास सुरळीत होईल ना तेव्हा खऱ्या जीवनाचा अर्थ तुला मानवा कळणार आहे. पुढे समर्थ सांगतात की हे मानवा, या जीवनामध्ये या संसारामध्ये क्षमेसारखं तप नाही, संतोषापेक्षा मोठे सुख नाही, लोभासारखा रोग नाही आणि दयेपेक्षा मोठा धर्म नाही. हे मानवा, कुणी जर चुकलं असेल ना तर त्याला क्षमा करायला शिक. कारण चुकणाऱ्यापेक्षा क्षमा करणारा मोठा असतो. म्हणून जेवढी तू क्षमा करशील ना तेवढं पुण्य तुला लाभेल. या समाजामध्ये चांगलं काम जर तुला करायचं असेल ना तर भीती बाळगू नकोस, कुणाची तमा करू नकोस. कारण समर्थ तुझ्या सोबत आहे. तू असा झेंडा घे की तो अधर्माला नाश करेल. धर्माचा विचार कर, कारण खरा तो एकची धर्म आहे. या पूर्ण ब्रह्मांडामध्ये धर्माचा झेंडा फडकव, तरच या देवरूपास तू प्राप्त होशील आणि खरी भक्ती तुझ्याकडून घडली जाईल. हे मानवा, तू लक्षात ठेव, हेही दिवस बदलतील. हे सूत्र नेहमी लक्षात ठेवा. चांगले दिवस असतील तर तेही बदलत असतात आणि वाईट दिवस असतील तर तेही बदलत असतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत राहणं ही मनाची खूप मोठी शक्ती आहे. कोणतंही योग्य कार्य करायचं असेल ना तर शांत मनाने करायला शिका. कारण शांत मन जेव्हा असतं ना तेव्हा कार्य खूप जोराने होतं. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होणार नाही, हे कायम लक्षात ठेव. कोणाकडून अपेक्षा ठेवू नकोस, म्हणजे दुःख होणार नाही, अस्वस्थता वाढणार नाही. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, आपण धर्माचं कार्य जर करायला गेलो तर संकटांना तोंड तर आपल्याला द्यावंच लागणार आहे. पण जोपर्यंत तुझ्यामध्ये प्राण आहे ना तोपर्यंत धर्म सोडू नकोस, सत्य वागणं सोडू नकोस. या जगामध्ये अधर्म किती झाले ना तरी धर्म वाचवणारा हा समर्थांचा एक भक्त आहे, हे कधीही विसरू नकोस. कारण या जगामध्ये तुझ्यासारखा धर्म वाचवणारा दुसरा कोणी नाही. आणि धर्माची कास तर तू सोडलीस ना तर अधर्म व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून धर्माची कास तू सोडू नकोस. कारण येणारा काळ खूप वाईट आहे. या काळाला जर सामोरे जायचं असेल ना तर सद्गुरू रूपी चरण आपल्या जवळ पाहिजेत. जोपर्यंत आपल्या जवळ समर्थ रूपी चरण आहेत ना,
श्रीकृष्ण स्वारी आहेत ना, तोपर्यंत तुला कसलीही भीती नाही, भविष्यात तुला कसलीही भीती राहणार नाही. म्हणून जे मूळ आहे ना ते तुझ्या जवळ ठेव. घाबरू नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, स्वारी तुझ्या पाठीशी आहेत. कसलाही विचार करू नकोस, नितांत श्रद्धा ठेव, भाव ठेव. तू डोळे उघडशील तेव्हा तुझ्या समोर स्वारी श्रीकृष्ण स्वारी दिसतील. जय जय रघुवीर समर्थ.